बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने आमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जात आहोत त्याचा प्रत्यय यातून येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर माघार घेण्यात आली असून आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला नाही, उलट राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्याचा निषेधच आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली. पुणे दौऱ्यावर आले असताना सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची माघार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोननंतर घेण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवारच्या सर्व नेत्यांनी या संदर्भात गळ घातली होती. त्यामुळे सहानुभूती म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने ही जागा लढण्याचे ठरवल्याने महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली तरच त्यानंतर त्यांनी माघारीसाठी सातत्याने आमची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जात असल्याचे हा प्रत्ययच आहे. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही. या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांची भेट देखील घेतली. खडगे यांनी हा निर्णय राज्य पातळीवरच घेतला जाईल असे स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा आमच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून एकवाक्यता झाल्यानंतरच काँग्रेसच्या उमेदवाराची माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण सपकाळ यांनी यावेळी दिले. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या बातम्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.